तर मित्रांनो पाट्या जमा करून लगेच स्वयंपाकाची तयारी करणार आहोत। आणि बघू शकता कांदा कापायचं काम चालू आहे। तर मित्रांनो मनोजचं चिकन कापायचं काम चालू आहे। तर मित्रांनो आपलं मस्तपैकी इथे दर्शन सकाळी 7 वाजता झालेलं आहे। तिथून आपण इथं कार्यक्रमासाठी आलो। जेवण मस्त आता बनवायचं काम चालू आहे। इकडे बबलू नाना आहे, मनी आहे, ते कोंबड्याचं काम करतात। इकडे भाजायचं काम चालू आहे। इकडे लगेच चिकन टाकायचं काम चालू आहे। इथं मस्तपैकी आता भात बनवू। तिकडे मस्त खुशाल आणि सुदाम दादा मस्तपैकी कांदा कापायचं काम चालू आहे। कोथमरचं कापायचं काम चालू आहे। थोड्याच वेळात आपलं मस्तपैकी जेवण तयार होणार आहे। आणि आता नमक टाकू राहिले। तर मित्रांनो भात शिजून झालेला आहे। फायनली मित्रांनो आपला जेवण रेडी झालेलं आहे। लगेच जेवणाला बसणार आहे आपण। सर्व मित्र जेवणाला बसलेले आहेत। थोड्याच वेळात आपण त्यांना वाढू। तर मित्रांनो जेवण कसं झाला? खूप छान। आपले आचार्य राहुल चव्हाण आणि काशीनाथ गवळे खूप छान मस्त पैकी जेवण बनवलेलं आहे। खूप छान। आणि अनिल भोये आणि त्याचप्रकारे धनराज जाधव यांनी खूप छान प्रकारे सर्व या जेवण करायला मित्रांनो मदत केलेली आहे। तर आम्ही जेवण करतोय, तुम्ही पण या नेक्स्ट टाइम या जेवायला यावंच लागतं काय तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि आता उकई डॅमवर जाणार आहे। तर मित्रांनो आपण उकई धरणाच्या मोरीच्या आसपास आहे। मोऱ्या सोडलेल्या आहेत तिथे 3 मोऱ्या सोडलेल्या आहेत तिथे आलेलो आहोत आणि धरणावर काय वरती जाऊन दिलं नाही। धरणावरती जाऊन दिले नाही म्हणून आम्ही आता त्या मोऱ्या सोडल्या तिथे आलोय बघायला आणि त्या बघू आणि तुम्हाला पण दाखवू चला। आणि बाकी पब्लिक बघू शकतात। आणि बघू शकतात पब्लिक किती आलेले आहे उकई धरणच्या मोऱ्या पाहण्यासाठी, पाणी पाहण्यासाठी। आणि इथं खेकडे मासे भरपूर असतील। आणि तिथं बघू शकतात बोट पण आहे। झूम करून दाखवतो तुम्हाला। धरण मोठा आहे पण मग काय परवानगी नाही दिली त्याच्यामुळे काय आपल्याला जाता आलं नाही। आणि तिकडे आम्हाला काय वर सोडलं नाही म्हणून आम्ही इथूनच बघतो आणि तुम्ही पण बघा। आणि त्या मोऱ्या सोडलेल्या आहेत म्हणून ते नजारा एकदम भारी दिसू राहिला। तर मित्रांनो आपण बघू शकता उकई धरणावर काय आपल्याला जाऊन दिलं नाही। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे गुजरातमध्ये तापी नदीवर हे उकई धरण डॅम आणि उकई धरण हे खूप मोठ्या प्रमाणात बांधलेलं आहे। उकई धरणाची ही चौरस किलोमीटर लांबी 62,000 चौरस किलोमीटर खूप मोठी व्यापलेली आहे। ही उकई धरण हे वीज निर्मिती आणि पूर नियंत्रणासाठी बांधण्यात आहे। त्यामुळं खूप साठ्या प्रमाणात गुजरातमध्ये याचा वापर होत आहे। गुजरातमध्ये याचा खूप मोठा वापर झाल्यानंतर गुजरातमध्ये पूर नियंत्रण
आणि आजूबाजूच्या शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात या धरणाचा उपयोग झालेला आहे. तापी नदी ही मध्य प्रदेशमधून उगम पावल्यानंतर महाराष्ट्रातून आणि अरबी समुद्रात जाऊन मिळते. तापी नदी ही पश्चिम वाहिनी असून 724 किलोमीटर या तापी नदीची लांबी आहे. मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहेत. तुम्ही बी या एकदा नक्की उकाई धरणाला भेट द्या आणि धन्यवाद. आणि ट्रेन आलेली आहे मित्रांनो, आणि बघू शकतात रेल्वे चालले, काही फास्ट गेले निघून. झाली आणि पब्लिक बघू शकता ट्रेन मध्ये फार चिळाजून आले आहे. बहुत लंबी रेस का घोडा है. झाली आणि गेलेली आहे पूर्ण ट्रेन. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.